आज मी तुम्हाला दाखवते मला दिल्लीवरनं काय पार्सल आलं होतं. पण इथे बघा आज मी पुरणपोळी बनवत होते. त्याच्यानंतर पुरणपोळी टेस्ट घेऊन दाखवत होते. तर दुपारच्या टाईममध्ये गेले होते. मला जे शूट घ्यायचं होतं हॉटेलवरती तर तिकडे. तिकडनं आल्यानंतर घरी खूप जास्त दमल्यासारखं झालं होतं. जवळ-जवळ 4 ते 5 तास उभीच होते. त्यामुळे वैतागल्यासारखं झालं होतं. इथे बघा चेहऱ्यावरती पूर्ण थकवा दिसत होता. केस वगैरे पूर्णपणे विस्कटलेली होती आणि आल्यानंतर मी सर्व तसंच ठेवून दिलं होतं. माझी साडी वगैरे तर तीच पहिली लावून घेते म्हटले. जात असताना पण तसंच सर्व गोंधळ ठेवून गेले होते आणि आल्यानंतर पण. त्यानंतर जी ज्वेलरी वगैरे वेअर केली होती, तर ती सर्व म्हटले कपाटात व्यवस्थित ठेवून द्यावी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते, की काय वस्तू आलेली आहे. तर मी नेहमी तुम्ही व्लॉगमध्ये पाहिलं, मी नेहमीच म्हणते मला चपात्या बनवण्याचा खूप जास्त कंटाळा आहे. तर इथे आहे ना रोटी मेकर आलेला आहे आणि दिल्लीवरून आलेला आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल, की कारण की ज्यांच्याशी बोलणं झालं ना, तर ते म्हटले, "आमचं पार्सल दिल्लीवरून येणार आहे." त्यामुळे फर्स्ट टाईम मला एवढ्या लांबून पार्सल आलं होतं. म्हणजे एकदम मजबूत आहे, तर त्याचाच यूज बघायचा होता. आज कसं आहे, काय आहे आणि एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे. म्हणजे त्याची फिटिंग असेल किंवा त्याचं व्यवस्थित. तर आता इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मी 2 साइडला आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला व्रॅप पेपर पण दिलेला आहे. तर असं मी चपाती ठेवून दिली. म्हटले बघू दे आता चपाती कशी येते. तर थोडासा जोर लावून चपाती करून घेतली. तर इथे बघा मस्त अशी मला माझी गोल-गोल चपाती झाली होती. त्यानंतर सर्व चपात्या वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर मग अचानक ठरलं मयुरीसोबत जाण्याचं. तर त्यामुळे आता इथे मार्केटमध्ये चाललो होतो फिश आणण्यासाठी. तर मयुरी इथे बघत होती, की फिशमध्ये तिला जो हवा होता तो काही भेटला नाही. बराच वेळ शोधलं इथं आता म्हणजे आमच्या जवळपास आहे ना, सर्व प्रकारचे फिश भेटतात. मस्त असं मोठं फिश मार्केट झालेलं आहे. तर त्याच्यामुळे तिथं काही झालं नाही. म्हणून मग तिथून निघालो. तिला जे हवं होतं ते फिश भेटलं नाही. तर आता इथे आलो होतो. ती तेच विचारत होती आहे की नाही आणि मी मात्र सर्व फिश पाहत होते. जरी मी खात नसले तरी मला छान वाटतं पाहायला. तर इथे मी सर्व पाहत होते. त्याच्यानंतर इथं त्यांचं डिस्कशन झालं. मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी. घरी येत असताना मग आमचं ठरलं, की चिकन घ्यायचं. तिने काही फिश घेतले नाही. आता टायमिंग बघा वाजले होते 9:20 आणि इथून पुढे मग तिने घेतलं होतं बनवायला. मला खूप जास्त थकल्यासारखं झालं होतं म्हणून मी तिला पहिलंच म्हटले, "आज माझ्याकडून काही होणार नाही" म्हणून. काय माहिती एक वेगळ्याच लेव्हलचं वीकनेस वाटत होता आज. तर इथं आल्यानंतर थोडासा रेस्ट घेत होते आणि तिची चालली होती आता पुढे सुरुवात. इथं आयुची बघा आल्याबरोबर मस्ती चालली होती. ते कपड्यांच्या खाली जाऊन बसली होती. तर मी तिला तेच ओरडत होते, की "बाहेर ये म्हणून, पूर्ण कपडे पाडून टाकशील." तर त्याच्यानंतर आता इथे छान अशी फ्रेश झाले. मी माझं जेवण केलं आणि जास्त काही मला व्हिडिओ शूट करायला पुढे इथं काही इच्छाच झाली नाही. जेवणामध्ये छान अशी इथे तांदळाची भाकरी होती. त्याच्यानंतर इथे छान असं ग्रेव्ही चिकन केलं होतं आणि मी तर जेवण झालं होतं. मी व्हेजमध्ये होते त्याच्यामुळे आणि अशा प्रकारे सर्वांनी जेवण केलं आणि आजच्या दिवसाचा मस्त असा शेवट झाला आणि पार्सल कसं वाटलं तर नक्की सांगा. तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर नक्की करू शकता. तर चला बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या.